टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या काही महिन्यापूर्वी एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण केल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसले चर्चेत आलाय। त्यानंतर बावी गावातील महेश ढाकणे व दिलीप ढाकणे यांना सतीश भोसले व त्याच्या साथीदाराने मारहाण केल्याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागले। त्याचं कारण म्हणजे ज्या कुटुंबांना मारहाण झाली होती त्यांच्या विरोधात काल रात्री शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। खरं तर 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता ही घटना घडलीची फिर्याद एका महिलेने दिली। त्या फिर्यादीत असं नमूद करण्यात आलं की 18 फेब्रुवारी रोजी दिलीप ढाकणे, महेश ढाकणे व इतर 2 जण आमच्या घरी आले। त्यांनी आमच्या शेतातील डुकरं पळून लावा किंवा घेऊन जा असं म्हणून जाळं टाकण्यास सांगितलं। आणि जेव्हा 19 फेब्रुवारी रोजी सकाळी माझी मुलगी व मुलगा त्या ठिकाणी जाळं पाहण्यासाठी गेले असता महेश ढाकणे, दिलीप ढाकणे, राम ढाकणे व संदीप ढाकणे यांनी माझ्या मुलीचा विनयभंग केला, तिच्या ओटीपोटात लात मारली, त्याचबरोबर माझ्या मुलाला जे आहे ते तलवार मारून जबर जखमी केले। अशा आशयानं जातीवाचक शिवीगाळ केली। अशा आशयानं काल रात्री उशिरा शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तर दुसरी तक्रार जर आपण दिलीप ढाकणे आणि संदीप ढाकणे यांची पाहिली तर याच 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान सतीश भोसले उर्फ त्याच्या साथीदाराने त्यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। नेमकं आता या प्रकरणात एकाच दिवशी परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल झालेत। मात्र ज्या पद्धतीनं महिलेने तक्रार दिली त्या तक्रारीत असं नमूद करण्यात आले की त्या घटनेचा आणि या घटनेचा काही संबंध नाही। आता या संपूर्ण प्रकरणाचा जे आहे ते छडा लावण्याचं किंवा हे प्रकरण वेगळे कसे आहेत किंवा एक आहेत हे सगळं जे शोध घेणं याचं आव्हान शिरूर कासार पोलिसांसमोर आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर, ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, शिरूर कासार, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।